जसं की काल बोलले होते मी तुम्हाला, तर हे बघा ही आहे रूम टूर. खूप छान रूम होती. काल खूप वेळ झाला होता. रूम आम्ही सकाळी तुम्हाला दाखवतोय. दोघांना अशी आईस्पाईस रूम होती आणि मेन म्हणजे इथून नजारा बघाल तर आईस्पाईस असं दिसणारी गॅलरी होती भरपूर. आणि भरपूर गॅलरीच्या साईडूनच तुम्हाला बाहेर पडण्यासाठी सुद्धा त्यांनी रूट बनवलेला आहे. म्हणजे एकंदर दोन्ही साईडून आत येऊ शकता. शेतीबाडीचा प्रदेश प्रचंड असल्यामुळे नागपूरमध्ये येता जाता तुम्हाला प्रचंड झाडी आणि साईडला भरपूर गोष्टी अशा दिसून येतील ज्या शेतीसाठी लागवडीच्या आहेत. मोठा आहे प्रदेश. मग काय, रूम आम्ही सकाळची सोडली आणि हे बघा हा जो मी तुम्हाला म्हटलं होतं की निकोलस फार्मचा पूर्ण साईडचा एरिया, जो तुम्हाला पार्किंग असू दे, लहान मुलं असतील सोबत तरीसुद्धा खेळण्यासाठी, त्याच्यानंतर फिरण्यासाठी तिथे भरपूर मोठा असा एरिया होता. खूप छान होतं. रेस्टॉरंट प्लस रिसॉर्ट असल्यामुळे लोकांना सगळ्या सोयी आतच भेटत आहेत. अशा पद्धतीनं आम्हाला तरी निकोलस फार्म खूप आवडलं. तुम्हालासुद्धा जर स्टे करायचं असेल नागपूर हायवेला तर निकोलस फार्मला नक्की व्हिजिट द्या. मग काय, तिथून आम्ही नाश्त्याला आलो. मस्त असा उपमा. आणि हे बघा यांच्या उपम्यासोबत इतर म्हणजे आपल्याकडे महाराष्ट्रात कधी नसतो ना, तर उपमासोबत यांनी चटणी दिलेली आहे. आणि आजचं शूट मात्र मिस्टर करत आहेत. मी मस्त आपली नाश्त्याची माझ्या वाट बघत बसलेली होते, कारण मस्टांचा आला नाश्ता मस्तपैकी उपमा, चटणी, सांबार. आपल्याकडे कधी ती सांबार देत नाहीत ना. माझा कधी येणार असा मी विचार करत बसले होते. तोपर्यंत म्हटलं तुम्हाला व्ह्यू दाखवते इकडचा. हे बघा असं मस्त असं हॉटेल आहे इथलं. छानपैकी माझा डोसा आलेला आहे. मस्त म्हटलं आता डोसा खाऊयात आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करूयात. दोन्ही नाश्त्याची चव खूप सुंदर होती. एक नंबर. कसा डोसा संपला कळला नाही. आणि मग आम्ही सुरुवात केली नागपूरवरून पुढच्या प्रवासाला. खरं तर आमचा बेत होता की कोल्हापूरला आजच्याच दिवसात पोहोचायचं, पण तिथून जे किलोमीटर होतं ते खूप होतं, जे आम्हाला वाटत नव्हतं की आजच्या दिवसात होईल का कंप्लीट. बघूयात पुढे काय वाटतंय. अशा पद्धतीने तुम्हाला मला एक सांगायची गोष्ट म्हणजे काय, नागपूरवरून निघताना तुम्हाला कुठले कुठले रूट तिथून जवळ पडतात. हे बघा, जसं की शिर्डी तुम्हाला इथून दिसतंय 502 किलोमीटर आहे. मुंबई आहे. ह्या रूटवरून म्हणजेच मुंबईवरून, पुण्यावरून जे लोक शिर्डीवरून येणारे, जे प्रयागराजला जाणारे लोक आहेत ते ह्याच रोडला तुम्हाला दिसतील. बरं, ह्या रोडची खासियत बघा. आम्ही जाताना एक गोष्ट काय ऑब्झर्व केली माहिती आहे का, इथे जे हायवे बनवलेले त्याच्यावर सुंदर असे पेंटिंग्स केलेले होते मध्ये मध्ये, जे तुम्हाला खरंच खूप आकर्षित करून घेतात की सुंदर असा रोड आहे. त्यामुळे जाताना असं नाही आहे की तुम्हाला कंटाळा येतोय. तुमचा प्रवास तरी खूप सुंदररित्या होऊन जाईल. सांगण्याचा उद्देश एवढाच होता की काही गोष्टी अशा असतात की ज्या गोष्टींमुळे आपला प्रवास सुखकर होतो किंवा त्या गोष्टींमुळे आपल्या प्रवासामध्ये एनर्जी राहते. अशाचपैकी असे काहीसे हे बोर्ड होते. त्यामुळे आम्ही असे बोर्ड बघत बघत आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला निघालो. कारण आमच्या डोक्यात एकच होतं की कोल्हापूरला लवकरात लवकर, कारण हा परतीचा प्रवास होता. मग आम्ही ठरवलं की बाबा आज कोल्हापूरला लवकर जाता आलं तर खूप बरं पडेल. पण सुरुवातीला आम्हाला सोलापूरला जायलाच जास्त वेळ लागेल असं आम्हाला वाटत होतं. मग काय, खूप वेळ झाला होता आणि उतरायचं देखील होतं. मस्त असं पेट्रोल भरलं इथे आणि थोडं स्ट्रेचिंगसाठी म्हणून थांबलो. त्याच्यानंतर लागली होती भूक आणि आम्ही आता पोचणार होतो लवकरच सोलापूरला. पण त्याच्या अगोदर म्हटलं थोडीशी पेटपूजा करून घेऊया. मग काय, गाडी इथे मस्तपैकी पार्क केली आणि उतरायचं ठरवलं. कारण काय आहे, नुकतेच आम्ही तिथे समृद्धी महामार्ग सोडून बरोबर चौकात पोचलो होतो, जिथून आम्हाला टर्न करायचं होतं पुढे सोलापूरसाठी. कारण इथून आपण आता हा हायवे सोडून सोलापूरला लागतोय. पण त्याच्या अगोदर म्हटलं थोडंसं पोटपूजा करून घेऊया, म्हणून आम्ही थांबलो. आणि मस्त असतं बघा इथे आम्हाला मिळालेलं आहे भरलं वांग. वा 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 वा. मस्तपैकी बाजरीची भाकरी आणि छान असं ताक. काय आहे, शूट करताना जेवण समोर आलं की काय कॅमेरा आडवा आहे की उभा आहे लक्षातच राहत नाही हो. त्यामुळे मस्त असं मी तुम्हाला जे शूट घेतलं ते मी दाखवलं इतक्या दिवसानंतर. आणि हा असा बघताय ना, मस्त असा कर्ड राईस फोडणी घातलेला वरून. फोडणीच हो, तडका काय, आपल्या भाषेत मस्त असं फोडणी. इतकं छान असं जेवण झालं. वा वा वा. मन तृप्त असं हे जेवण होतं. महाराष्ट्रातली चव आम्हाला खूप दिवसांनी, 1-2-4 दिवसांनी मिळाली होती. 274 किलोमीटर आम्ही ऑलरेडी म्हणजे ट्रॅव्हल केलेलं होतं आणि वाजलेले होते संध्याकाळचे 5:15. खरं तर म्हणजे आम्ही जिथून निघालो होतो नागपूरवरून ते कोल्हापूरचं जे आम्हाला दाखवत होतं ते 503 किलोमीटरच्या दरम्यान होतं. त्यातलं आम्ही 274 किलोमीटर पार केलेलं होतं. तर पुढचा प्रवास 5:15 वाजल्यामुळे कोल्हापूरला पोचायला रात्रीचे 3 वाजतील असं वाटत होतं. हे बघा, हे श्री क्षेत्र जांबुवतगड संस्थान जामखेड आहे. म्हणजे श्री रामजींच्या वेळी त्यांच्यासोबत जे सल्लागार होते
त्यांचं हे मंदिर आहे. खरं तर आम्हाला आज जायचं होतं, पण ऑलरेडी खूप वेळ झालेला होता. तुम्ही सुद्धा जर ह्या रोडला आलात तर इथे नक्की भेट द्या, कारण खूप सुंदर मंदिर आहे. आम्ही ऑलरेडी जाऊन आलेलो आहे. हे बघा, इकडे तुम्हाला सोलार प्रकल्प भरपूर दिसून येतील, कारण हा प्रदेश जो आहे जास्त ऊन असतं. सो भरपूर ठिकाणी तुम्हाला सोलारचे प्रकल्प असे दिसून येतील. तसंच ह्याच्या साईडला जसं की मी म्हटलं, मागच्या आपण बघितलं होतं की जसं तिथं मोहरीची शेती असते, तर आपल्या ह्या साईडला गव्हाची शेती खूप केली जाते. गहू लावला होता. मग काय, जसं मी म्हटलं, आम्ही या सर्व गोष्टी पार करत पुढे आलो. हे बघा, हा आता आम्ही सोलापूरच्या हायवेला टर्न घेत आहोत. अशा पद्धतीनं आम्ही सोलापूरमध्ये एंट्री केलेली आहे. पण आमच्या लक्षात असं आलं की जवळजवळ आम्हाला इथे यायलाच 6:30 तरी वाजून गेले होते. सो पुढचा प्रवास कोल्हापूरला आजचा होईल असं वाटत नाही. आता आम्ही टोल मोजतोय, जसं की हा आलेला आहे पहिला टोल, जो आम्हाला सोलापूरला आल्या आल्या लगेच लागलेला होता. म्हणजे जवळजवळ इथून आम्हाला सोलापूरमध्ये आल्यानंतर 2 टोल लागले. बघा, हा लगेच लागला दुसरा टोल. म्हणजे मी ॲक्च्युली हा व्हिडिओ असल्यामुळे तुम्हाला मधला रोड नाही दाखवलेला आहे, पण जवळजवळ 1 अर्धा तासाच्या अंतरावरच आहे. आणि आता बघू शकता, जवळजवळ 693 किलोमीटर आमचं झालेलं होतं, जे आम्ही लवकर हे केलं होतं. म्हणून म्हटलं आता आपण थांबूया, कारण खरं तर थोडीशी माझ्या मिस्टरांची तब्येत बिघडली होती. मग आम्ही सोलापूरच्या जरासं पुढे आम्ही थोडा स्टे घ्यायचं ठरवलं, आणि तिथे आम्ही अशी ही रूम घेतली. रूम खूप छान होती. उद्या मी तुम्हाला पूर्ण दाखवते बाहेरचा एरिया, आणि दुसऱ्या दिवशी आम्ही निघताना काय काय केलं ते. भेटूया मग पुढच्या प्रवासावर, आपल्या परतीच्या प्रवासाच्या दिवसाला. मग प्रयागराजचा तुम्हाला एपिसोड कसा वाटला, आवडला तर नक्की सबस्क्राईब